नमस्कार मित्रांनो, राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन बँक खाते संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा आपल्या राज्य सरकारने निर्गमित केला आहे। हा शासन निर्णय 19 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, कर्मचाऱ्यांच्या वेतन बँक खात्याबाबत हा निर्णय असणार आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचाऱ्यांसाठी आपल्या राज्य सरकारने घेतला आहे। तर मित्रांनो, हा GR नक्की काय असणार आहे तोच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला व्यवस्थित समजेल। आणि अजूनही आपले जर न्यू अपडेट विथ पूनम या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा। मित्रांनो, राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन बँक खाते संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा 19 डिसेंबर 2023 रोजी शालेय क्रीडा व शिक्षण विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। याबाबत निर्गमित करण्यात आलेली सविस्तर माहिती आपण काय आहे ती पाहूयात। GR काय आहे तो पाहूयात। तर मित्रांनो, शासकीय, निमशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अशा जो अपघात विमा विषयक लाभ आधारित योजना विविध बँकांकडून राबवण्यात येत आहेत, अशा वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अपघात विमा विषयक विविध योजना अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्याच्या आहेत। त्याकरिता बँकांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाहीत। त्यामुळे काही राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त SGSP अंतर्गत विमा योजनांचा लाभ मिळण्यासंदर्भात अधिकारी किंवा कर्मचारी यांना वित्त विभागाने शासन परिपत्रक दिनांक 8 ऑक्टोबर 2020 नुसार अवगत करण्यात आलेले आहे। सो मित्रांनो, सदरच्या दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन परिपत्रिकेनुसार वित्त विभागाच्या दिनांक 8 ऑक्टोबर 2020 च्या परिपत्रिकेनुसार राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त SGSP अंतर्गत अपघात विमा योजनेच्या विविध लाभाबाबत माहिती ही देण्यात आलेली आहे। सो मित्रांनो, सदरची माहिती ही राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात येत आहे। त्याचबरोबर उच्च न्यायालय व मुंबई यांच्या दिनांक 9 फेब्रुवारी 2018 रोजीच्या आदेशानुसार मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी वेतन बँक खाते त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँकेत अथवा कोर बँकिंग असणाऱ्या अन्य बँकेत खाते उघडण्याचे स्वातंत्र्य असणार आहे। सो मित्रांनो, त्याचबरोबर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी यांचे मेन पूल खाते जे असते ते म्हणजेच पार्किंग खाते जे असते ते वित्त विभागाने मान्यता देण्यात आलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत अथवा अन्य बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे। सो मित्रांनो, तुम्हाला कर्मचाऱ्यांबद्दलच्या बँक खातेबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय समजलाच असेल। यात महत्त्वाचं म्हणजे अपघाती विमा विषयक लाभ आधारित ज्या योजना तुमच्या आहेत त्या विविध बँकांकडून राबवण्यात येत आहे, त्याच्याशी वेतन खात्याशी जे संलग्न असणारे अपघात विमा विषयक विविध योजनांतर्गत जे अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्याचे आहे आणि त्याकरिता बँकांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जाणार नाही, हे महत्त्वाचे तुमच्यासाठी हा GR आहे। सो मित्रांनो, जास्तीत जास्त ठिकाणी जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। भेटूयात पुढच्या नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।